अकोला जिल्ह्यातील 52 जिल्हा परिषद गटांचे आरक्षण नुकतेच जाहीर झाले आहे। लवकरच निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होणार असून राजकीय पक्षांनी निवडणुकीच्या कामाला सुरुवात केली आहे। बाळापूर तालुक्यात जिल्हा परिषदेसाठी 7 गट आणि पंचायत समितीसाठी 14 गट आहेत। या आरक्षण सोडतीत वाडेगाव जिल्हा परिषद गट नागरिकांच्या मागासवर्गीय प्रवर्गासाठी अर्थात ओबीसी साठी आरक्षित झाल्याचे जाहीर करण्यात आले। वाडेगाव गट ओबीसी साठी राखीव झाल्याने आता राजकीय पक्षांकडून या गटात उमेदवारीसाठी कोण कोण इच्छुक आहेत बघूयात एनटीव्ही न्यूज मराठीने घेतलेला आढावा। वाडेगाव येथील ग्रामपंचायत सदस्य आणि भाजपच्या बाळापूर तालुका अध्यक्षा अर्चना प्रकाश मसने या भाजपकडून इच्छुक आहेत। त्यांनी ग्रामपंचायत सदस्य म्हणून गावात विकासाची कामे केली असून मतदारांच्या आग्रहास्तव त्यांनी भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारीची मागणी केली आहे। याशिवाय शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारे, सामाजिक बांधिलकी जपणारे, अभ्यासू व्यक्तिमत्व, सगळ्या क्षेत्राची सखोल माहिती असलेले आणि 30 वर्षांपासून भाजपमध्ये एकनिष्ठेने काम करणारे माजी कार्यकारी परिषद सदस्य डॉक्टर पंजाबराव देशमुख, कृषी विद्यापीठाचे सदस्य गणेश कंडारकर हे देखील भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत। याशिवाय माजी जिल्हा परिषद आणि भाजपचे ज्येष्ठ नेते श्री मनोहरराव राहाणे यांचे चिरंजीव आणि समाजकारणात अग्रेसर असणारे प्राध्यापक श्रीकांत राहाणे हे देखील वाडेगाव गटातून भारतीय जनता पार्टीचे संभाव्य उमेदवार आहेत। याशिवाय वाडेगाव येथील माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सुनील प्रभाकर घाटोळ हे देखील भाजपचे संभाव्य उमेदवार असून पक्षश्रेष्ठी त्यांचा नावाचा विचार करू शकतात। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हाप्रमुख आमदार नितीन देशमुख यांचे अत्यंत विश्वासू आणि सर्व जाती धर्मामध्ये लोकप्रिय म्हणून ओळख असलेले वाडेगाव येथील शेतकरी सेना जिल्हाप्रमुख दीपक मसने यांनी या गटासाठी उमेदवारीची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पक्षश्रेष्ठींकडे केली आहे। त्यांना सर्व स्तरातून पाठिंबा मिळत आहे। त्याशिवाय वाडेगाव येथील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अरुण पळसकार यांचे सुपुत्र वाडेगावचे उपसरपंच राजेश्वर पळसकार हे युवा असून तळागाळातील प्रत्येक घटकाशी जोडलेले आहेत। मतदारांच्या आग्रहास्तव त्यांनी देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली आहे। वाडेगाव येथील जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर चिंचोळकर हे वंचित बहुजन आघाडीकडून इच्छुक आहेत। याशिवाय वाडेगाव येथील माजी सरपंच स्वर्गीय आसिफ खान यांचे सुपुत्र डॉक्टर सोहेल खान यांनी देखील वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारीची मागणी केली आहे। एकंदरीत वाडेगाव हे सर्वच पक्षांमध्ये उमेदवारीसाठी मोठी चढाओढ दिसून येत आहेत। शिवसेना, शिंदे गट आणि काँग्रेस पक्ष हे देखील या गटातून आपला उमेदवार देणार आहेत। बाळापूर तालुक्यातील वाडेगाव गटात विविध पक्षांकडून नेते आणि कार्यकर्ते सक्रिय झाले असून आता बाळापूर तालुक्यातील कोणता मोठा नेता शेजारच्या व्याळा गटात उतरणार, तसेच वाडेगाव गटात कोणकोणत्या पक्षावर उमेदवार म्हणून येतो याकडे देखील मतदारांचे लक्ष लागले आहे। प्रतिनिधी अमोल जामोदे, एनटीव्ही न्यूज मराठी, बाळापूर, अकोला।